सो स्टुडंट, नाव लेट्स सी अवर फिफ्थ प्रॉब्लेम. आता बघा पाचवा प्रॉब्लेम कसा दिलेला आहे आपल्याला, y² + 1/3y = 2. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा, पहिले याला काय करू आपण, जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊ. जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यावर कसा दिसेला बघा, y² + 1/3y आणि हा +2 इकडे गेला की -2 होतो = 0. दिस इज अवर जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन a² + bx ax² + bx + c = 0. आता काय करायचं बघा, 1/3 आहे, आपण याला काय करू, 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ पूर्ण इक्वेशनला, म्हणजे याला आपल्याला इझी होईल अजून करायला. सो इथे मी लिहितो मल्टिप्लाय बाय 3. 3 ने जर मल्टिप्लाय केलं काय येतं, 3y² प्लस 3 3 कॅन्सल होते, इथे फक्त y उरेल, 3 2 जा 6 -6 = 0. तर अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन मिळते. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊन टाकू आपण. ठीक आहे. आता या इक्वेशन मध्ये नेक्स्ट स्टेप काय असते, आता आपली बघा, आपल्याला प्रॉपर जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन मिळालेलं आहे आणि आपल्या फॉर्म नुसार आपण याला कन्वर्ट केलेलं आहे. आता इथे एबीसी च्या व्हॅल्यू लिहू आपण. a = येणार 3, b = येणार 1 आणि c = येईल -6. तर अशा प्रकारे या व्हॅल्यू लिहिल्या. आता नेक्स्ट काय करायचं, आता लिहायचं b² - 4ac ची व्हॅल्यू, b² - 4ac. सो b² म्हणजे काय, 1 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय a म्हणजे आहे 3 मल्टिप्लाय बाय c म्हणजे आहे -6. तर बघा उत्तर काय मिळतं आता, 1 चा स्क्वेअर 1 -4 3 जा 12 आणि 12 6 जा 72, पण बघा मायनस मायनस प्लस 72, तर उत्तर काय मिळतं 73. अशा प्रकारे आपल्याला b² - 4ac याची व्हॅल्यू मिळालेली आहे 73. आता समोर काय करायचं असते, आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे, समोर आपण काय करतो, फॉर्म्युला घेतो. सो फॉर्म्युला आहे आपला x = -b ± b² - 4ac divided by 2a. So this is the formula for solving the quadratic equation. सो आता x = व्हॅल्यूज पुट करून घेऊ. -b च्या जागेवर आता मी लिहिणार, आता इथे 1, सो इथे -1 ± b² - 4ac ची व्हॅल्यू काय आली 73. सो इथे लिहितो 73 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू आहे आपली 3. तर बघा आता x = -1 ± 73 डिवायडेड बाय 6. आता याला आपण काय लिहू शकतो, x = -1 + √73 डिवायडेड बाय 6 और x = -1 - √73 डिवायडेड बाय 6. आला आपलं उत्तर. समजलं. तर अशा प्रकारे आपण या दोन व्हॅल्यूज काढू शकतो. आता इझिली तुम्ही कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्म्युल्याच्या मदतीने सोडवू शकता. सिम्पली फक्त तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिले तर जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, त्यानंतर एबीसी च्या व्हॅल्यू लिहा, त्यानंतर b² - 4ac ची व्हॅल्यू काढा आणि फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा. सो बाय दिस वी कॅन गेट अवर आन्सर. बघू आता आपला लास्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 6.